डीकेटी सोसायटीच्या टेक्सटाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा टेक्सटाईल विभागाची माहिती देणाऱ्या सदर व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळावे अशी विद्यार्थी व पालक या सर्वांचीच मनोमन इच्छा असते. जर खरोखरच चांगल्या शिक्षण संस्थेच्या शोधात असाल तर डीकेटीईचे गेट तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. भव्य व प्रशस्त राजवाड्यात स्थित असलेल्या डीकेटीईत आपले सहर्ष स्वागत. सन 2015 आणि 2017 या दोन्ही वर्षी AICTE आणि CII कडून दिल्या जाणाऱ्या बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया या पुरस्काराने डीकेटीईला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल म्हणजेच वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून द बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट फॉर टेक्सटाईल इंजिनिअरिंग हा सन्मान डीकेटीईने मिळविला. जर तुम्हाला तुमच्या शैक्षणिक जीवनात यशाचा आनंदोत्सव साजरा करायचा असेल तर इथे तुमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल. चला तर जाणून घेऊया हे टेक्सटाईल म्हणजेच वस्त्रोद्योग म्हणजे नेमके काय. मानवाच्या 3 मूलभूत गरजांपैकी कपडा म्हणजेच वस्त्र ही एक आहे. क्लोथ्स इज वन ऑफ द 3 फंडामेंटल नीड्स ऑफ मनकाइंड. दुसऱ्या 2 आहेत अन्न व निवारा, फूड अँड शेल्टर. शरीराच्या रक्षणासाठी आपण वस्त्र परिधान करत असतो, पण आपल्या सर्वांनाच चांगली व स्टायलिश कपडे घालायला आवडतं. वी ऑल लव्ह वेअरिंग स्टायलिश क्लोथ्स अँड ॲपरल्स. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की हे गारमेंट्स आणि ॲपरल्स कशी बनवली जातात? चला पाहूया. इट ऑल स्टार्ट्स विथ the selection and processing of raw materials from 2 main sources. Number 1, natural, such as animal, plant, minerals, and number 2, synthetic. The selected and processed raw material is further converted to yarn. Yarn is subjected to further processes. निर्माण केलेले यार्न पुढील प्रक्रियेसाठी वापरलं जातं. The further processes are spinning म्हणजेच कताई and weaving or knitting म्हणजेच विणकाम आणि तिसरी प्रोसेसिंग म्हणजेच कापड प्रक्रिया. त्यानंतर त्या यार्नचं रूपांतर होतं फॅब्रिक मध्ये. कॅनव्हास, काश्मीर, चेनाईल, शिफॉन, कॉटन, जॉर्जेट अशा जवळपास 28 प्रकारच्या फॅब्रिक्समध्ये त्या मूळ यार्नचं रूपांतरण होतं. द एंड प्रॉडक्ट, ॲज यू ऑल नो, इज द क्लोथ्स ऑर ॲपरल्स दॅट वी यूज. आणि मग सगळ्यात शेवटी तयार होतो आपण सर्वजण वापरत असलेला कपडा. लेट अस सी व्हॉट टेक्सटाईल इंजिनिअरिंग इज. Textile engineering is a discipline of engineering which deals with various stages involved in textile production. There are 4 types of programs in textile engineering in India. भारतात प्रमुख 4 प्रकारचे टेक्सटाईल प्रोग्राम्स शिकवले जातात आणि हे 4ही प्रोग्राम्स डीकेटी मध्ये उपलब्ध आहेत. चला तर त्यांबद्दल डिटेल्स जाणून घेऊयात. नंबर 1, डिप्लोमा पॉलिटेक्निक इन टेक्सटाईल्स, जो 10वी नंतर 3 वर्षे कालावधीचा असतो. नंबर 2, बीटेक इन टेक्सटाईल्स, जो 12वी सायन्स नंतर 4 वर्षांचा असतो. नंबर 3, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच PG इन टेक्सटाईल्स, जो अंडर ग्रॅज्युएट नंतर 2 वर्षांचा असतो. अँड नंबर 4 इज डॉक्टरल डिग्री म्हणजेच PhD इन टेक्सटाईल्स, जी पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर पूर्ण करता येते. टेक्सटाईल मध्ये करिअर करायचं असेल
तर वेगवेगळे स्पेशलायझेशन्स असतात ज्यात तुम्ही वैयक्तिक पातळीवर गती घेऊ शकता. चला त्यांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. लेट अस सी अबाउट these specializations. Number 1, technical textile, which deals with production of textiles for non-aesthetic purposes. Number 2, knitting and knit care, which deals with a method by which yarn is manipulated to create a fabric. Next is fiber science technology, which dwells on science and technology of natural and man-made fibers. Next is weaving and or weave-CAD, which deals with interlacing of yarns or threads at right angle. Next is coloration technology, that deals with effective implementation of technology of dyeing. Next is textile chemical technology, which deals with increasing fabric properties by use of chemicals. Next is yarn and non-woven technology, which deals with production of non-woven fabrics. Next is textile material and performance evaluation, that deals with evaluation of textile material and performance. Next is computer applications in textiles, which deals with various computer softwares used in textile production. Now let us see about the 3 diploma polytechnic programs in textiles available in DKT Society's Textile and Engineering Institute. Number 1 is Diploma in Textile Manufactures. In the salient features, we will see what the students will get to learn in this program. The first thing the students will be learning is modern methods of spinning and weaving. Second is testing of fiber and yarn fabrics, knitting, statistical quality control. 6 weeks in-plant training will also be provided to the students in reputed mills. Planning and organizing of textile mills. After doing diploma in textile manufactures, you will be getting opportunities in such fields as leading textile mills, field of entrepreneurship, textile machinery manufacturers, marketing, companies as importers of textile materials, merchandising. You will also get access to admission to direct second year of any degree program after doing diploma in textile manufacturers. The next course available over here is Diploma in Textile Technology, in which students will be able to learn about technology of bleaching, dyeing, printing, chemicals and auxiliaries, finishing and testing of textile, dye house planning, and opportunities in the fields they will get. The fields are processing sector, merchandising, textile wet processing, textile machinery manufacturers, field of entrepreneurship, and dye manufacturers. You will also get access to admission to direct second year of any degree program after doing diploma in textile technology. The third program available in DKT Society's Textile and Engineering Institute is Diploma in Fashion and Clothing Technology. The salient features of this course are: the students will be able to learn fashion sketching, fashion designing, textile chemical processing, apparel merchandising, CAD/CAM applications, and students will also undergo 6 weeks in-plant training in garment industry. The students who will pursue diploma in fashion and clothing technology will get opportunities in the fields such as garment manufacturers, merchandisers, exporters, marketing, garment machinery manufacturers, and in the field of
entrepreneurship, and students will also get access to admission to direct second year of any degree program. Now let us see about our recruiters. म्हणजेच टेक्सटाईल डिप्लोमा केलेल्या मुलांना नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या जवळपास 80 कंपन्यांमधून काही निवडक कंपन्या अशा आहेत: रेमंड, JCT लिमिटेड, सेंचुरी इन्का लिमिटेड, अरविंद मिल्स, CGM ग्रुप, ग्रासिम, आदित्य बिर्ला ग्रुप, वेल्सपन इंडिया, हिम्मत सिंगका, शाही एक्सपोर्ट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड and Brinton's Fine Carpet.